गाडी आलेली आहे. झालं ना सर. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये DVM व्लॉग्स जर्नीमध्ये. तर कधी कधी लाईफमध्ये असा ब्रेक हवा असतो जिथे ना कामाचा स्ट्रेस ना टेन्शन, फक्त मित्र आणि निसर्ग आणि आनंद. तर आज मीही निघालो आहे तोच आनंद घ्यायला माझ्या शाळेतील मित्रांबरोबर कर्जतच्या एका सुंदर फार्म हाऊसवर. तर त्यापूर्वी आम्ही डीमार्टला गेलो जिथे आम्हाला काही सामान घ्यायचे होते व तिथेच आम्हाला आमचे काही मित्र जॉईन करणार होते. तर आम्ही त्यासाठी पोचलो डीमार्टमध्ये. काय बोलता भाई लोग? मग काय बोलतोस? हो आले निघालेत किती वाजता तुम्हाला? अशोक नाही साहेब नमस्कार. साहेब उतरतच नाहीत. आपली दुसरी गाडी आलेली आहे. तर हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात फार्म हाऊसची टूर, आमचा नाईट धमाल मस्ती आणि आम्ही जी पोपटी बनवली त्याची मेकिंग. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेट माणूस, शेट माणूस, तू कुठे थांबलेलास? नाही आम्ही गाडी चेक केली पण आहे ना आपल्याकडे. आहे मग दे ना. सगळेच घेणार आहे. तुषारकडून चाय, तुषारकडून. सो इथे तुम्ही पाहू शकता जे कर्जतचं नवीन स्टेशन तयार होतं आहे आणि जो फ्लायओव्हर तयार होतो आहे तोही बाजूला आहे. कर्जत मार्केटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे काकडी, कांदे, टोमॅटो. टाक ना, सगळंच टाकू आता. ठीक आहे ती नाही आवडेल. घे ना, 10 लाख मध्ये 10 ला एक आहे ना. आलं बिलं माझ्यासाठी घेतो. अर्धा किलो वगैरे पाहिजे. कसे कांदे? जास्त हे नको घेऊ. तो मोफे कांदे घेत आहेत आमचे मोफे शेफ. मोफे कांदे घेत आहेत. पाहू शकता केवढा मोठा मार्केट आहे. सलाड घेतलं. किती? माझ्या मते 12च बोलला कारण की विकास आयडी पण यायचा विचार चाललेला त्याचा. त्याला विचारलं सो ही आहे आपली प्रॉपर्टी.
गौरी साई. हे आहे का बघ. हो, इथं केळीचं झाड आहे. आपल्या 4 गाड्या आलेल्या आहेत. सचिन चायवाला. करून तयार झालेली आहे. फिश चिकन व्हरायटी. सो इथे आपल्या पोपटीची तयारी चालू आहे. पोपटी मेड बाय गणेश मोफे, आपले आजचे शेफ. पोपटीचं प्रिपरेशन चालू आहे. एन्जॉयमेंट चालू आहे. सो उलटा उलटा पडणार ना. नाही नाही पटकन काही पडणार. सो पोपटी सेट झालेली आहे. घंटा कोण तोडणार आपल्यात पोटात घालगे जनता वाली आणि काय वाली आणि आमची भूक भागव. पेपरला आणि सर्वांचे लाडके रामेश्वर पोपटी आणि त्यांना सुद्धा सगळ्यांचे पोपट पण दिली आहे. आपल्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल करूया. बोलतो मी आता.
जेव्हा आम्ही घे भरायला गेलो घे भरायला 30 शाळेचे प्रिन्सिपल समोर बसलेले 30 शाळेचे प्रिन्सिपल चेंबूरच्या आणि तेव्हा रामटेके मॅडम आम्ही स्टेजवरती आपल्या बॅच साठी लय मोठे शब्द आम्ही स्टेजवरती हे केलं. ही बॅच म्हणजे तेवढी जुनी बॅच एवढी शाळेत अजून पण शाळेला आठवण करतात आणि हे मेन आहे करतायत. तेवढ्या लोकांसमोर ते हे दिलं. वी आर व्हेरी बिहाइंड आपण काय करतो ते इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या आ, ते सोड ना. सगळ्या जो प्लॅन आहे ना, अमोल या हॅलो मायाटी नको करू इथले म्हणजे 7 पराठे माईकडे जाऊन जेवलो वगैरे मस्तपैकी. आईकडे जाऊन खाल्लं तिच्याबरोबर हे पण होते ना भावाची हाय सचिन द शेफ. या भावाची होती भावाची आणि मी आणि ते तसं हे खाल्लं तर मला बोलते यार अखिया जो अंजूर उड़ गए, अखिया जो अंजूर उड़ गए. गाणे गात होतं तर कोणी मनसोक्त नाचून घेत होतं, तर कोणी बनलेल्या पोपटीचा आणि मच्छी फ्राय आणि चिकनचा आस्वाद घेत होतं. तर ही अशीच आमची मस्ती रात्रभर अशीच चालू होती, ज्यात आम्ही मित्रांनी खूप मजा केली. सो काल रात्री आपल्याला यायला लेट झाला, त्यामुळे तुम्हाला मी प्रॉपर्टी नीट दाखवू शकलो नाही. तर आत्ता मी तुम्हाला प्रॉपर्टी पूर्ण दाखवतो. तर ही आहे आपल्या प्रॉपर्टीचा एंट्रन्स.
इथे आहे आपली प्रॉपर्टी. इथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था आहे. त्यानंतर इथून आपली एंट्री आहे. ही आहे आपली प्रॉपर्टी गौरी सायली. सो ही आपली प्रॉपर्टी जी बाहेरून अशी दिसते. समोर तुम्हाला मोठं अंगण आहे जिथे तुम्ही पार्टी करू शकता. जसं आम्ही रात्री इथेच आम्ही पार्टी करत होतो. आणि समोरही तुम्हाला सगळ्या बागा दिसत आहेत. त्याच्यात चिकू आंबे वगैरे सगळे आहेत. तर आता आपण प्रॉपर्टी बघून घेऊया आतून. तर जसं आपण आत येतो तर डाव्या साईडला तुम्हाला स्टेअर दिसत आहेत जे की वरच्या माळ्यावर जायला आहेत. आणि उजवीकडे एक रूम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण गाद्या आणि बाकीचे जे इतर सामान लागतं ते ह्या रूममध्ये ठेवलेलं आहे. जेणेकरून कोण आलं तर त्यांना गादी प्रोव्हाइड करता येते. तसंच तिथून आत आलात की हा एक असा प्रशस्त असा हॉल दिसतो तुम्हाला, ज्यात अंदाजे 7-8 माणसं आरामात झोपू शकतात. आणि समोरच त्यालाच लागून आहे किचन. तर किचन ही तुम्हाला फुली लोडेड भेटतो का, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला गॅस शेगडीपासून फ्रीज, मांडणीमध्ये भांडी वगैरे तुम्हाला सगळं काही आहे. तिथूनच पुढे गेलात की हा एक असा वरांडा आहे ज्यामध्ये तुम्हाला टॉयलेट, बाथरूम आणि वॉश बेसिनची सोय असते. तर हा आहे बाथरूम. आणि त्याला लागूनच आहे इथे टॉयलेट. हॉलला लागूनच इथे अजून एक बेडरूम आहे जिथे 10 ते 12 माणसं सहज झोपू शकतात. आणि ह्यालाच अटॅच असं टॉयलेट, बाथरूम इथे देखील आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, हे अटॅच असं इथे बाथरूम आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे इंडियन टॉयलेट आहे. तसेच पॅसेजमधून इथून वर गेल्यावर देखील तुम्हाला प्रशस्त अशी जागा मिळते, ज्यात तुम्ही सकाळी नाश्ता करू शकता, मजा मस्ती करू शकता, मित्रांसोबत गप्पा मारत बसू शकता. तर हा असा काही वरती जागा आहे जिथे तुम्ही मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी, काही गेम खेळू शकता. इथेही एक बाथरूम छोटीशी सोय केलेली आहे हात वगैरे धुवायला. आणि हा समोर असा नजारा. समोर असाही निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही असणार आहे. आणि इथून थोड्याच दुरीवर एक नदी आहे, तिथेही आपण जाणार आहोत. तर ती नदीही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे.
शकता हाही आपल्या प्रॉपर्टीमधलाच एक हिस्सा आहे. सो फायनली आम्ही निघालो काही मित्र नदीवरती आंघोळ करायला. तर जसं जसं आम्ही नदीच्या जवळ जात होतो तर असं वाटत होतं की शहराचा तो गोंगाट सोडून मागे सोडून आपण निसर्गाच्या अधिकच जवळ जात आहोत. तर ह्या ट्रिपनंतर मी हेच बोलू शकतो की मित्रांसोबत आपले असलेले जे हे क्षण हेच आपल्या लाईफमधील सगळ्यात सुंदर क्षण असतात. तर मित्रांनो, तुम्हीही कधी असा अचानक प्लॅन केला आहे का तुमच्या मित्रांसोबत, जिथे फक्त तुम्ही, तुमचे मित्र आणि निसर्ग असतो? जर काही असा तुमचा प्लॅन असेल किंवा केला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटू असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.